नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंद भगिनो, आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 354. आजच्या व्हिडिओमध्ये मी सुमारे 18 प्रश्नांना उत्तर देणार आहे. सर्वच प्रश्नांची उत्तर देणं शक्य नसतं. काही असे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं मला शोधावी लागतात आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासंबंधीची माहिती माझ्याकडे उपलब्ध नसते, कारण सर्वच बाबतींमध्ये मला ज्ञान आहे असं नाही. असो, प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न एक व्ही डी भोपे हे इन्क्वायरी ऑफिसर म्हणून काम करतात. पूर्वी कार्यकारी अभियंता होते. प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात आणि त्यावर नेहमी प्रश्न वगैरे देखील विचारत असतात. आता त्यांनी एक प्रश्न असा विचारला आहे किंवा त्यांनी एक मत विचारलं आहे की शासन, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं, आणि त्या संदर्भात त्यांनी काही सूचना केलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या समन्वयासाठी मॅट, हायकोर्ट आणि शासन यांच्यामध्ये एखादी समन्वय यंत्रणा असावी. आणि मग या समन्वय यंत्रणेकडून त्यांचं असं म्हणणं की मॅट किंवा उच्च न्यायालय जे निर्णय देत असतील त्याची अंमलबजावणी होण्याकरता सुकर होऊ शकेल. आता या पहिल्या सूचनेबद्दल माझं असं म्हणणं की अशा तऱ्हेची यंत्रणा असणं कितीपत योग्य होईल याबद्दल मी साशंक आहे. कारण एखाद्या ठिकाणी मॅटनी उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला असतो त्या निर्णयावर शासन अपिलाकडे जाण्याची त्यांची तरतूद असते. त्याबरोबर एखाद्या ठिकाणी मॅटनी एका बेंचने निर्णय दिला असला तरी कुठकडे दुसऱ्या बेंचने निराळा निर्णय दिलेला असतो. आणि मग याचा साकल्याने विचार करून मग शासनाला धोरण काहीतरी स्वीकारावं लागतं. त्यामुळे असं समन्वय जर ठेवला, एखाद्या न्यायालयीन प्रकरण असेल किंवा मॅटने दिलेल्या निर्णयाची चर्चा दुसऱ्या पक्षाच्या अपरोक्ष, म्हणजे एखादा अर्जदार असेल आणि त्याच्या अपरोक्ष अशी मॅट त्या शासनाच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं हे योग्य होणार नाही. कारण आपल्याकडे ही डिपार्टमेंटल इन्क्वायरी असो, ही तर क्वॅसी ज्युडिशियल इन्क्वायरी असते. त्याबरोबर मॅटमध्ये तर याला सर्वच न्यायालयीन, म्हणजे त्यांना उच्च न्यायालयाचे अधिकार असतात. आणि त्यामुळे आपणच दिलेल्या न्याय निर्णयाच्या संबंधीची चर्चा उच्च न्यायालयाच्या एखाद्या यंत्रणेने, शासनाच्या यंत्रणेने करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी जेव्हा मॅट ऑर्डर देते त्या ठिकाणी शासन निर्णय काढा असे आदेश का देता येत नाही. कारण आपण पाहिलं, एखाद्या ठिकाणी मॅटचा देखील जो निर्णय असतो तो देखील त्या प्रकरणातील परिस्थितीनुसार दिलेला असतो. त्यामुळे तोच निर्णय कसा सर्व ठिकाणी योग्य आहे किंवा नाही असं असलं तरच शासनाला निर्णय, कारण शासनाचं धोरण असं ठरवावं लागतं शासनाला. आणि माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने देखील झालं की जिथे पॉलिसी डिसिजन असेल, या पॉलिसी डिसिजनमध्ये न्यायालयाने देखील हस्तक्षेप करू नये असा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत. अर्थात एक्सेप्शनल केसमध्ये निश्चितच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण असे आदेश करते. आपल्याला आठवत असेल की 30 जून जे रिटायर झाले आणि त्यांच्या 30 रिटायर होण्याच्या पूर्वीची जी 1 वर्ष सर्व्हिस झाली असेल आणि त्यांना जर 1 जुलैचं इन्क्रिमेंट मिळण्याच्या संदर्भामध्ये अनेक निर्णय मॅटने दिल्यानंतर देखील या संदर्भात कुठला शासन निर्णय निघत नव्हता, तर मात्र औरंगाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये निश्चितच आदेश दिला आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. आता त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी जर डिसिप्लिनरी अथॉरिटी, शिस्तभंगवेषक अधिकाऱ्याची चूक झाली तर त्याला शिक्षा का दिली जात नाही. शिस्तभंगवेषक अधिकाऱ्याची चूक झाली हे कदाचित त्या ठिकाणी जो कर्मचारी असेल त्याला वाटत असेल. आता ती चूक झालेली आहे का? कारण एखादं डिसिप्लिनरी इन्क्वायरी जी केली जाते ती क्वॅसी ज्युडिशियल इन्क्वायरी असते आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण क्वॅसी ज्युडिशियल असल्यामुळं डिसिप्लिनरी अथॉरिटीने एखादा निर्णय मुद्दामून जाणून बुजून जर दिला असेल त्याची खातरजमा करणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय हा काहीतरी प्रिज्युडिसमधून घेतलेला आहे किंवा त्या संदर्भात शिक्षा करणं काही योग्य होणार नाही. त्याची खातरजमा करावी लागते आणि मगच त्याला शिक्षा. आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी
न्यायालयामधल्या देखील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी एखादा निर्णय चुकीचा दिला आणि चुकीचा दिला म्हणून त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा केली जात नाही. पण त्यांनी तो निर्णय घेण्याकरता कोणाचा दबाव आला, त्या दबावापोटी केलं किंवा कुठल्या तरी अल्टिरियर मोटिव्हनी केलं असं सिद्ध झालं तरच इन्क्वायरी होऊ शकते, अन्यथा नाही. मला वाटतं इतकं जे भाष्य केलं भोपेंच्या सूचनांसंदर्भात याबद्दल एवढं पुरं. पण भोपेंची जी कळकळ आहे ती मी समजू शकतो. कारण मॅटनी दिलेल्या निर्णयावर किंवा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर देखील शासनाकडून योग्य वेळेमध्ये त्याच्यावर कार्यवाही केली जात नाही. म्हणजे औपचारिक कर्मचाऱ्याला न्याय मिळाला असं वाटत असलं तरी प्रत्यक्ष न्याय मिळाला त्याला वर्षानुवर्ष झगडावं लागतं, हे काही योग्य नाही. पण या संदर्भात मला असं नेहमी वाटतं की शासनाच्या पातळीवर, सचिवांच्या पातळीवर विधी व न्याय विभागाने घेतले जे महत्त्वाचे असे जे निर्णय असतात त्या निर्णयांची चर्चा सचिवांची एखादी बैठकीमध्ये विधी व सचिव न्याय विभागांचे जे सचिव आहेत त्यांनी या संबंधीची माहिती दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये परामर्श सचिवांच्या बैठकीमध्ये घेतला जावा असं मला वैयक्तिक वाटतं. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं, अकार्यकारी पदावरील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कारभार देऊ नये अशा शासन निर्णय आहे का? या प्रश्नकर्त्यांनी मला त्यांच्या निलंबन रद्द करून त्यांना अकार्यकारी पदावर पदस्थापना दिलेला आदेश पाठवलेला आहे. या ठिकाणी त्यांनी जो आदेश त्यांच्या कार्यालय प्रमुखांनी किंवा अपॉइंटिंग अथॉरिटीने जो काढलेला आहे तो देखील तेवढा काही योग्य नाही. हे वरिष्ठ लिपिक होते आणि त्यांची पुन्हा नेमणूक वरिष्ठ लिपिक पदावर अकार्यकारी पदावर करण्यात आलेली. शासनाचा उद्देश असा की त्या कार्यालयामध्ये इतर काय जे पद असेल जिथे एक्झिक्युटिव्ह काम नसेल, जिथे लोकांचा संपर्क नसेल, जिथे त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध ज्या कर्मचाऱ्यावर जर पैसे खाल्ले असा आरोप आहे तशी त्याला संधी प्राप्त होणार नाही अशा पदावर करणं आवश्यक असतं. आता ज्या कर्मचाऱ्यावर काहीतरी गुन्हा नोंदवला गेला आहे, पोलीस कंप्लेंट झाली आहे आणि म्हणून त्याला निलंबित केलं आहे, पण हे बराच काळ झाल्यामुळे त्याची पुनर्स्थापना केली आणि म्हणून त्याची अकार्यकारी पदावर नेमणूक केली जाईल. ज्या कर्मचाऱ्याला त्याच्यावर गुन्हा आहे आणि म्हणून त्याला जेव्हा अकार्यकारी पदावर नेमणूक केली जाते त्या पदावरील कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला दुसऱ्या पदाचा कार्यभार देणं योग्य नाही. कारण दुसरं जे पद आहे ते पद देखील कार्यकारी पद असण्याची शक्यता म्हणजे एक्झिक्युटिव्ह, आणि तिथे देखील त्याला प्रलोभनं आणि तो प्रलोभनानं बळी पडण्याची शक्यता असते किंवा त्याच्याकडून देखील गैरवर्तणूक करण्याची घटना असते. आणि म्हणून एखाद्या कर्मचाऱ्या अकार्यकारी पदावर नेमलं म्हणजे त्या कार्यालयात जे अकार्यकारी पद आहे त्या पदावर जर नेमलं तर त्याला इतर पदांचा कार्यभार देणं हे संयुक्तिक नाही. आणि इतर पदांचा कार्यभार देणं किंवा नाही हे कार्यालय प्रमुख किंवा त्यांच्या ज्या नियुक्ती अधिकारी त्यांनाच या संदर्भात सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागतो. यासंबंधी कुठे काही शासन निर्णय आहे असं माझ्या दृष्टोपत्तीस आलेलं नाही. पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मार्च 2017 यांची काहीतरी कनिष्ठ अभियंता म्हणून नेमणूक झाली आणि 21 सप्टेंबर 2017 सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली आणि डिसेंबर 2017 मात्र वेटिंग लिस्टमधील काही लोकांना नेमणूक करण्यात आली. म्हणजे यांची जी नेमणूक झाली त्या नेमणुकीच्या बरोबर जी वेटिंग लिस्ट केली होती त्यातल्या काही नेमणुका झाल्या. आता यांचा प्रश्न आहे, एकत्रित ज्येष्ठता यादी तयार होईल का? आणि पहिला प्रश्न, आता ज्येष्ठता यादी ही प्रत्येक संवर्गाकरता केली जाते. आता ही यादी जी असते ती प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारीला काय असेल त्याची प्रसिद्ध करावी अशा संदर्भातीचे शासनाच्या सूचना आहेत. त्यासंबंधीचे 2021 नियम केले. आणि त्यामुळे जर एखाद्या उदाहरणार्थ कनिष्ठ अभियंता या संवर्गाकरता समजा 2020 ज्या नेमणुका झालेल्या आहेत आणि जे सध्या सेवा ज्येष्ठतेमध्ये सेवेमध्ये आहेत अशी सेवा ज्येष्ठता 1/1/2020 प्रसिद्ध झाली. आता त्यानंतर जर 2021 काही जर भरती झाली त्याच पदाकरता तर साहजिकच त्या लोकांची देखील जी सेवा ज्येष्ठता कनिष्ठ अभियंताची आहे त्या विचारात घेऊन म्हणजे 2020 नंतर 2021, 2022, 2023 कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी जर काही ज्या नवीन नेमणूक झालेली असतील त्या ठिकाणी असतील किंवा काही लोक कमी झालेले असतील किंवा काही मयत झाले असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून नवीन अद्ययावत सेवा ज्येष्ठता तयार केली जाते. म्हणजे ती एकत्रित सेवा ज्येष्ठता असते.
आता यांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीमध्ये जे जॉईन झाले लोकांसोबत किंवा मार्क्स अधिक त्यामुळे त्यांची नावे वर जातील का, तर नाही. तर या बाबतीमध्ये काय म्हटलं आपण जर पाहिलं सेवा ज्येष्ठता नियम यामध्ये जर एका वेळी जे सिलेक्शन झालं असतं त्यावेळेस सिलेक्शन कमिटीने जी यादी केलेली असते गुणानुक्रमांक त्या यादीमध्ये जे अनुक्रमांक दिले आहेत त्यानुसार सेवा ज्येष्ठता ठरवली जाते. अर्थात सेवा ज्येष्ठता ठरवताना देखील जे कर्मचारी सिलेक्ट झाले त्यांनी वेळेमध्ये जॉईन होणं आवश्यक आहे. जर एखादा कर्मचारी वेळेवर जॉईन झाला नाही तर साहजिकच त्याच्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होऊ शकते. आणि म्हणून मी या संदर्भात आपल्याला सांगेन की तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकत्रित सेवा ज्येष्ठता होईल का, होईल. आपल्यानंतर ज्यांच्या नेमणुका झाल्या आहेत त्यांना आपल्यावर दाखवली जाईल का, जे लोक आलेले आहेत ते जी सिलेक्ट लिस्ट केलेली होती त्या सिलेक्ट लिस्टमध्ये त्यांचा क्रमांक काय आहे हे पाहूनच आपल्या प्रश्नाचं समर्पक मला उत्तर देता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे करूया. प्रश्न क्रमांक 4. हे आदिवासी विभागास काम करतात यांचं एक कनिष्ठ लिपिक आहे. 2015मध्ये निलंबित झाले. 2015मध्ये फौजदारी गुन्हा यांच्यावर झाला. 2016मध्ये अटक झाली. हे 32 महिने कोठडीमध्ये होते आणि 13/11/18 सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी जामीन दिला आणि आता त्याला 3 वर्षानंतर विभागीय चौकशीची नोटीस त्यांना मिळालेली आहे आणि त्यामध्ये देखील अंतिम निवेदन सादर केलेलं आहे. पण अजूनही विभागीय चौकशीच्या संदर्भात कुठलाही अजून आदेश काढला गेला नाही. पण त्यांची अजून देखील पुनर्स्थापना झालेली नाही. इतके वर्ष आपलं जे निलंबन झालं आहे हे निलंबन निश्चितच बेकायदेशीर आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला तर न्यायाधीश कोठडीमध्ये होतात त्यामुळे आपल्याला पुनर्स्थापना देण्याचा संदर्भ विषयच नाही. पण 13/11/18 सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. विभागीय चौकशीसुद्धा आपली झालेली आहे. तर या संदर्भामध्ये आपण कायदेशीर सल्ला घेऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्यासंबंधीचा विचार करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेमध्ये पशुवर्धन पर्यवेक्षक पदावर 3 पदावर नियुक्ती वर्ग 3 पदावर नियुक्ती झाली. आता यांना पद बदलून मिळेल का? ज्या पदावर आपली नियुक्ती झालेली आहे आपल्याकडे असलेली क्वालिफिकेशन म्हणून आपलं सिलेक्शन झालं आहे त्याच्या व्यतिरिक्त पद आपल्याला मिळणार नाही. आपण अर्ज करून पहा पण पद मिळणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्या महसूल महिला कर्मचारी महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. आता त्यांचे यजमान देखील कलेक्टर ऑफिसमध्येच महसूल सहाय्यक म्हणून होते किंवा त्या कुठल्या इतर पदावर होते. त्यांचा मृत्यू झाला आणि मग आता त्यांच्या मुलाने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला पण तो अर्ज नाकारण्यात आला. तो काय करावा? तर अनुकंपा तत्वावर नियुक्तीची योजना जर आपण पाहिली 2017चा जो शासन निर्णय पाहिलात तर या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही एक्सेप्शन टू द रूल आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबातला कर्ता मनुष्य गेल्यामुळे कुटुंबावर जी आर्थिक संकट कोसळतं त्यामध्ये हातभार लावण्यासाठी शासनाने ही योजना काढलेली आहे. आता आपल्या कुटुंबामध्ये आपणच सेवेमध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारलेली आहे आपल्या मुलांना ती योग्यच आहे. कुठेही जरी गेलात मॅचमध्ये कोर्टामध्ये गेलात तरी आपल्या बाजूने निकाल होणार नाही. तेव्हा आपण काही न्यायालयात जाऊ नका. पण मी आपल्याला एवढंच सांगेन की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात मी व्हिडिओ केलेले आहेत आणि जर आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक यादी जे केलेली आहे सर्व याच्यात अनुकंपा तत्वावरील जी यादी आहे त्यातल्यामधले जर आपण व्हिडिओ पाहिलेत तर मग आपल्याला निश्चितच 2017चा देखील शासन निर्णय तिथे मिळेल. त्या 2017च्या शासन निर्णयाचा देखील आपण कृपया अभ्यास करा. चला पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एक कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ 2 वर्षासाठी रोखण्यात आली आणि त्यामुळे त्याला पदोन्नती दिली गेली नाही. मग आता अपेक्षित शिक्षा रद्द झाली तर मानवी त्यांना मिळेल का? निश्चितच. पण आपल्याला जी पदोन्नती म्हणजे आपण पदोन्नतीस पात्र होता पण आपल्याला 2 वर्षासाठी वेतन वाढ रोखण्याची जी शिक्षेचा अंमल होता म्हणून जर तुम्हाला ती पदोन्नती दिली गेली नसेल तर आणि आता ती शिक्षा रद्द झाली असल्यामुळे साहजिकच आपल्याला पूर्वीच्या तारखेपासून पदोन्नती मिळवण्याचा हक्क आहे. तिथे आपल्याला मानवी दिनांक निश्चित मिळू शकेल. त्यासाठी आपण अर्ज करा. पण आपल्याला हे शिक्षा आहे
या कारणावरच पदोन्नती नाकारली असली गेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्या इतर आपले काही गोपनीय अहवाल चांगले नाहीत वगैरे म्हणून जर आपण पदोन्नतीसाठी अपात्र जर असाल तर मात्र मानवी दिनांक मिळणार नाही. पुन्हा एक बार आपल्याला सांगतो की आपण पदोन्नतीसाठी पात्र होतात, परंतु पदोन्नती आपल्यावर शिक्षा दिली होती, शिक्षेचा अंमल असल्यामुळं आपल्याला पदोन्नती दिली गेली नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये आता जर ती शिक्षा रद्द झाली असेल अपिलात तर मानवी दिनांक आपल्याला मिळेल. त्यासाठी आपण अर्ज करा. चला पुढचा प्रश्न ऐकूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे कक्षसेवक गट ड म्हणून काम करत होते आणि यांचं म्हणणं की यांची नेमणूक आहे 2007मध्ये आणि 2007च्या भरतीमध्ये अनियमितता झाली अशी काहीतरी तक्रार आली आणि म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार आली आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमून चौकशी केली. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचं जे पद आहे हे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अखत्यारीत येतं. मग अशा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करणं किंवा चौकशीचे आदेश देणं योग्य आहे का? जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातला एक समन्वय अधिकारी म्हणून देखील असतो. त्यामुळे आपल्याकडचं नेमकं काही प्रकरण काय मला माहिती नाही, पण त्यामुळे कुठेतरी शासनाची प्रतिमा डागाळली गेली असेल आणि चौकशी करणं आवश्यक असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन, आता तुम्ही कोणाला चौकशी समिती नेमली होती त्यामध्ये कदाचित शल्यचिकित्सक किंवा तिथल्या कार्यालयातले देखील अधिकारी असू शकतील, पण अशी चौकशी ही कारण ही प्राथमिक चौकशी आहे, म्हणजे ती नियमाखाली नसून फक्त त्यातलं काय सत्य पाहण्याकरता केलेली आहे. आणि त्यामुळे जर उद्या धरून चाला की याच्यामध्ये काही अनियमितता झाली असेल तर कारवाई करायची असेल ती जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार नाही. ती सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर येतात, त्या विभागातर्फेच केली जाते. त्यामुळे चौकशी करणं एखाद्या घटनेमुळे जर सर्वच यंत्रणेविरुद्ध काही जर आरोप असतील तर असे चौकशी नेमणं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण त्या चौकशीच्या आधारेच आपल्याला शिक्षा देता येणार नाही. शिक्षा देण्याचे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना नाही, शिक्षा देण्याचे अधिकार हे सार्वजनिक आरोग्य विभागालाच असतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यांचं म्हणणं की एका विभागाने कर्मचाऱ्यांविरुद्ध एभार लावर केला. आता न्यायालयात चार्जशीट दाखल झाला आहे. आता कोर्टात सुनावणीच्या दिवशी रजा घ्यावी लागेल का आणि प्रवास भत्ता मिळेल काय? आता आपल्या विभागानेच कोर्ट आपल्या विरुद्ध जर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आणि त्यासंबंधीची जर सुनावणी करत असेल तर याकरता आपण ज्या ठिकाणी कोर्टात जेव्हा राहाल तिथे आपल्याला रजा घेण्याची आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी जरूर तर कुठेतरी लांब जरी गेला तर कदाचित आपल्याला प्रवास भत्ता देखील मिळणं अगत्याचं आहे. फक्त आपण जेव्हा त्या सुनावणीसाठी जाल तिथे कोर्टाकडून सर्टिफिकेट घेतलं गेलं पाहिजे का की मी हा ग्रस्त या दिवशी या प्रकरणामध्ये सुनावणीसाठी हजर राहिले आणि आपल्याला कोर्टाचे जे सुनावणीचं समन्स येईल ते देखील आपल्याला कार्यालय प्रमुखांच्या मार्फतच बजावलं जात असेल आणि त्या ठिकाणीच कार्यालय प्रमुखांना कळवून साहजिकच कार्यालय प्रमुखांना मिळालं समन्स की ते आपल्याकडे पाठवून कोर्टात हजर राहण्यासंबंधी सूचना देत असतील. पण थोडक्यात आपल्याला त्याच्यासाठी रजा घेण्याची आवश्यकता नाही आणि जर नियमाप्रमाणे प्रवास भत्ता देय असेल तर प्रवास भत्ता देखील मिळू शकेल. अर्थात या संबंधीचा कुठलाही शासन निर्णय माझ्या अजून दृष्टिपथास आला नाही, मिळाला तर मी आपल्याला केव्हा तरी कुठल्या तरी व्हिडिओसोबत देईन. चला पुढच्या प्रश्नावर कोणत्या आता फार प्रश्न. कार्यालयात असलेले निलंबित कर्मचारी तुरुंगात असताना मयत झाले, त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी कोर्टाकडून आदेश आवश्यक आहे का? आता कर्मचाऱ्याचं जे निलंबन झालं असेल हे निलंबन जर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला या कारणावरून निलंबन झालं असेल म्हणजे कोर्टामध्ये त्या ठिकाणी जर केस चालू असेल आणि अशावेळी त्याचं जर निधन झालं तर साहजिकच आपल्याला त्याचं संपूर्ण निलंबन रद्द करावं लागेल. पण त्याकरता पहिल्यांदा कारण निलंबन कशामुळे झालं त्यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल झाला म्हणून आणि त्या म्हणून गुन्हा दाखल झालेल्या संदर्भामध्ये कोर्टात चार्जशीट दाखल झाले आपण म्हणतात त्याप्रमाणे तर तिथे कोर्टाकडून त्याला समरी रिपोर्ट ज्याला म्हणतो की कोर्टाचा आदेश असला पाहिजे की ज्यांच्या विरुद्ध आरोप होतात ते आरोपी मृत पावले त्यामुळे केस गेट्स ॲबेटेड म्हणजे पुढे केस चालवली जात नाही अशा प्रकारचा आदेश मिळाल्यानंतरच आपल्याला निलंबन रद्द करून मग त्याला सर्व ड्युटी पिरियड किंवा पुढची काय कारवाई करावी लागेल. याचबरोबर नुसतं जर एखाद्या कर्मचारी विभागीय चौकशी प्रस्तावित आहे म्हणून जर निलंबन झाला असता तर यामध्ये मात्र आपल्याला
जो त्याचा जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूचा दाखला घेऊन कार्यालयाला ती कारवाई करता आली असती. पण इथे कर्मचारी हा फौजदारी गुन्ह्याखाली निलंबित झाला आहे आणि म्हणून त्याला कोर्टाचा आदेश असणं आवश्यक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एस.टी. महामंडळात हे कार्यरत होते, सेवानिवृत्त झाले. त्यांच्याविरुद्ध एक जिल्हा न्यायालयात एक प्रकरण सुरू आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झाले तरी त्यांना सेवा उपदानाची रक्कम देण्यात आलेली नाही. हे बरोबरच आहे की आपल्याकडे देखील महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियमामध्येच तरतूद आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल किंवा विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर त्याला तो सेवानिवृत्त झाला तर त्याला निवृत्ती वेतन मिळेल, तो तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल आणि त्याला सेवा उपदान मिळणार नाही. त्याच दरेवर एस.टी. महामंडळाचे देखील जे नियम केलेले आहेत ते असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपल्यावर काही अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न, दिवंगत कर्मचाऱ्यास 3 अपत्ये असतील तर अनुकंपा नियुक्ती मिळू शकेल का? नियुक्ती मिळू शकणार नाही. 28 मार्च 2001च्या शासन निर्णयामध्ये, ज्याच्या मी गेल्या शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसार केला त्यासंबंधी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे 3 मुलं ज्याला म्हणजे तिसरं अपत्य झालं असेल तर म्हणजे 31 डिसेंबर 2001 नंतर दिवंगत कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य झालं असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. हा जो क्लॉज आहे हा काही बेकायदेशीर नाही, त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणार नाही. चला, हे प्रश्नकर्ते म्हणत आहेत हे ट्रेझरी ऑफिसमधून ॲडिशनल ट्रेझरी ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले 30 जून 2022ला, तर त्यांना नोशनल इन्क्रिमेंट मिळेल का? तर त्यांना नियमित मिळणारं वेतनवाढ ही 1 जुलैला मिळत असेल. म्हणजेच 1 जुलै 2021ला त्यांना जी शेवटची वेतनवाढ मिळाली असेल आणि नंतर 30 जून 2022ला जर सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांना 30 जून 2022ची नोशनल इन्क्रिमेंट मिळेलच आणि त्यानुसारच त्यांचं निवृत्ती वेतन ठरवलं जाईल. चला, पुढच्या प्रश्नावर घ्या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की पदावर कायम होण्यासाठी परीक्षा दिल्यानंतर पदोन्नतीसाठी परीक्षा देणे आवश्यक आहे का? ज्या ठिकाणी पदोन्नतीकरता आपल्याला माहिती आहे जसे रिक्रुटमेंट रूल असतात म्हणजे सेवा भरतीचे नियम असतात त्याचप्रमाणे पदोन्नतीचे नियम असतात. म्हणजे एखाद्या पदावर जेव्हा पदोन्नती दिली जाते ती पदोन्नती त्या पदावर कदाचित परस्पर सरळ सेवेने भरले जाणारे लोक असतात आणि पदोन्नतीने देखील दिले. पण या ठिकाणी काय क्वालिफिकेशन्स असली पाहिजेत, मग अनुभव काय पाहिजे पाहिजे आणि अशा ठिकाणी जर पदवी म्हणजे विभागीय परीक्षा पास होण्याची अट घातली असेल तर निश्चितच विभागीय परीक्षा पास होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ महसूल खात्यामध्ये एक सब सर्व्हिस डिपार्टमेंट एक्झामिनेशन आहे आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे कर्मचारी सेवेत आल्यानंतर सेवेत कायम होण्याकरता ती परीक्षा घेतली जाते. आता ही परीक्षा काही पदोन्नतीसाठी नाही, त्यामुळे पदोन्नतीसाठी त्यांना रेव्हेन्यू क्वालिफाईंग परीक्षा पास व्हावी लागत असते आणि म्हणून पदावर कायम होण्यासाठी परीक्षा दिल्यानंतर देखील जिथे नियमानुसार पदोन्नतीसाठी परीक्षा देणं आवश्यक असेल तिथे पदोन्नतीसाठी परीक्षा देणं आवश्यकच आहे. चला, पुढच्या प्रश्नावर घ्या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सरकारी जे विभागीय चौकशीच्या प्रकरणामध्ये जे सरकारी साक्षीदार असतात त्यांना कंपल्सरीली साक्षीसाठी कसं बोलवावं. आता पहिल्यांदा मी आपल्याला एवढ्या सांगेन की एक प्रश्नकर्त्यांना सांगेन की दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागाची किंवा संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांची. आता त्यांनी जे साक्षीदार दाखवले असतील ते साक्षीदार जर आले नाहीत तर साहजिकच त्या साक्षीदारांतर्फे जे पुरावा येणार नाही आणि मग कदाचित आपले दोषारोप सिद्ध होणार नाही, आपल्या विरुद्धचे दोषारोप. आणि म्हणून तो जर आला नाही साक्षीदार पुन्हा बोलावून तर चौकशी अधिकाऱ्यांनी त्या साक्षीदारांच्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. चौकशी अधिकारी निश्चितच त्या साक्षीदारांना संबंधित कार्यालयाच्या मार्फत समन्स पाठवून सुनावणीसाठी हजर राहा. पण आले नाही तर त्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्यांचा अटेंडन्स एन्फोर्स करता येत नाही का. पण करण्याकरता आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये एक महाराष्ट्र शासनाने एक नियम केलेले आहेत किंवा किंबहुना ॲक्ट आहे, महाराष्ट्र डिपार्टमेंट इन्क्वायरीज एन्फोर्समेंट ऑफ अटेंडन्स ऑफ विटनेस ॲज अँड प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट्स ॲक्ट 1986. हे नियम जे आहेत
हे नियम कायदा या संदर्भात जो केला आहे त्यावर मी जो व्हिडिओ 35 नंबरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सोबत हे जो ॲक्ट आहे तो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओ 35च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मी या प्रश्नकर्त्यांना सांगेन की तो ॲक्ट आपण पहा. आता या ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे की चौकशी अधिकाऱ्याला कुठल्याही साक्षीदाराचा अटेंडन्स म्हणजे त्यांनी हजर राहिलं पाहिजे हे एन्फोर्स करता येत नाही. केव्हा करता येईल? त्याच्याकरता त्याला तसं अथॉरिटी मिळाली तर. आणि असे चौकशी अधिकाऱ्याला अधिकार देण्याची तरतूद असते. सामान्य प्रशासन विभागाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांनी जर अथॉरिटी दिली तरच अशा चौकशी अधिकाऱ्याला बोलावता येतं. आणि त्यामुळे जर या अशा प्रकरणामध्ये मी सांगितलं अशी जोपर्यंत शासनातर्फे त्या चौकशी अधिकाऱ्याला अधिकार दिले नाहीत तोपर्यंत त्याला कुठल्याही साक्षीदाराला हजर राहणं कंपल्सरी करता येणार नाही. आता या अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर त्या ठिकाणी तो फार विटनेस महत्त्वाचा आहे असं जर आपल्याला वाटत असेल आणि तर चौकशी अधिकाऱ्यांनी असा काही प्रस्ताव दिला की बुवा हे अटेंडन्स याचा जरूर आहे याच्याकरता त्यांना एन्फोर्स करण्याकरता मला अधिकार द्या असं केलं आणि अधिकार दिले तरच त्यांना अटेंडन्स एन्फोर्स करता येईल, अन्यथा नाही. आणि मला अद्यापपर्यंत असं कुठल्याही चौकशी अधिकाऱ्याला एखाद्या साक्षीदाराला हजर राहण्यासाठी एन्फोर्स करण्याकरता अतिरिक्त मुख्य म्हणजे सचिवांनी प्राधिकृत केलेलं प्रकरण माझ्या दृष्टीपत्तीस आलेलं नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. हे शिपाई पदावर कार्यरत आहेत. आपल्याला माहिती सैन्यामध्ये नियुक्ती जेव्हा केली जाते तेव्हा साक्षांकन नमुन्यामध्ये माहिती घेतली जाते आणि त्या साक्षांकन नमुन्यामध्ये एक प्रश्न असतो की तुमच्या विरुद्ध काही क्रिमिनल केसेस आहेत का, असल्यास त्याची सद्यस्थिती काय आहे. आता ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्या क्रिमिनल केसच्या संदर्भात यांनी खोटी माहिती दिलेली आहे आणि म्हणून 6 वर्षानंतर त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही आहे. आणि त्यांचं म्हणणं काय कारवाई होऊ शकेल. आता आपल्याविरुद्ध असलेली क्रिमिनल केस किती स्वरूपाची आहे, किती गंभीर स्वरूपाची आहे, कुठला गंभीर गुन्हा आहे आणि तो आपण दडवलेला आहे याच्यावर हे अवलंबून राहणार आहे. आणि मग शिक्षा काय होईल. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमामध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचा गंभीर गुन्हा देखील खोटी माहिती दिली म्हणजे तो शासनाच्या सेवेमध्ये राहण्यात ट्रस्टवर्दी नाही आणि म्हणून त्याला काढून टाकलं जाऊ शकतं. आणि तेव्हा त्या संदर्भामध्ये आपल्याविरुद्ध असलेला गंभीर गुन्हा काय आहे हे पाहूनच शिस्तभंगविषयक अधिकारी चौकशी करून मग त्या चौकशीमध्ये आपल्याला संपूर्ण संधी दिली जाईल आणि मगच शिक्षेचा आदेश काढतील. शिक्षेचा आदेश मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा बडतर्फ करणं, कामावरून काढून टाकणं, रिटायर करणं ही जबर शिक्षा आहेत किंवा आपली वेतन श्रेणीमध्ये आपल्याला खालच्या पदावर आणणं अशा शिक्षा होऊ शकतात किंवा किरकोळ शिक्षा देखील होऊ शकतात. चला शेवटच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आई वडील दोघंही नोकरीत आहे. वडिलांचं निधन झाल्यास मुलास अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकेल का. आई वडील हे कुटुंबाचे सदस्य आहेत, दोन्ही नोकरीला आहेत आणि त्यामुळे वडिलांचं निधन झालं तरी आई कमावती आहे. त्यामुळे त्या कुटुंबावर काही असं आर्थिक संकट कोसळलं नाही त्या ठिकाणी आपल्या मुलाला अनुकंपा नियुक्ती देणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना अनुकंपा नियुक्ती दिली जाणार नाही कारण आपल्यावर असं काही आर्थिक संकट कोसळलेलं नाही. म्हणून या संदर्भामध्ये शेवटी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जेव्हा दिली जाते तेव्हा कुठल्या प्रकारचे रिक्रुटमेंट, त्याची मुलाखत, त्याची लेखी परीक्षा न घेता अशी नियुक्ती दिली जाते. आणि म्हणून या ठिकाणी जर खरोखरच कुटुंबाची परिस्थिती म्हणजे कर्ता पुरुषाचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर असं आर्थिक संकट कोसळलेलं आहे की तिथे त्याला मदत देण्याची जरुरी असेल त्या ठिकाणीच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी असं शासनाने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भामध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतीमध्ये 2017चा जो निर्णय आहे तो निर्णय जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सहकार्यांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे त्यांना या चॅनलवरील व्हिडिओद्वारे विविध प्रकारची जी माहिती दिली जाते त्याचा देखील त्यांना लाभ होऊ शकेल. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवारी.
धन्यवाद.